यंदा घरगुती गणेश मूर्तींच्या आगमनासाठी अनेकांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला। ढोल, ताशा, बेंजो, झांज, पथक अशा वाद्यांच्या तालावर लहान मोठ्या मिरवणुका निघाल्या। त्यामुळे आज सकाळपासूनच अरविंद ख्रिश्चन हायस्कूल ग्राउंड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळवेश, बापट कॅम्प या परिसरात वादक थांबून होते। हातावरचं पोट असलेल्या या वादकांना आज गणेश आगमनाच्या निमित्तानं रोजगार मिळाला। ढोल ताशा वाजवणाऱ्या पथकांमध्ये अगदी काही किशोरवयीन मुलांचाही समावेश होता। आज गणरायाचा मोठ्या जल्लोषात स्वागत झालं। यावर्षी गणेश उत्सवाचा उत्साह आणि जोर वाढलाय। अगदी घरातल्या गणेश मूर्तींची सुद्धा अनेकांनी छोटेखानी मिरवणूक काढली, तर अनेक मंडळांनी सुद्धा पारंपरिक वाद्यांचा वापर करून आज मिरवणुका काढल्या। या मिरवणुकीत प्रामुख्यानं ढोल, ताशा, बेंजो, झांज, पथक अशा पारंपरिक वाद्यांना आणि कलाकारांना चांगलीच मागणी होती। जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती आणि त्यासोबत दररोज सायंकाळी काही तास ढोल ताशा वाजवण्याचा सराव करणारे अनेक तरुण आहेत। गणेश उत्सवादरम्यान अशा तरुणांना चांगला रोजगार मिळतो। त्यामुळे आज सर्वच ठिकाणच्या कुंभारवाड्यात अशा वादकांची चलती दिसली। अगदी 2 वादकांपासून ते 10 ते 15 वादकांच्या पथकापर्यंत आलेले कलाकार गणेश आगमन मिरवणुकीत रंग भरत होते। मुळात ताशाचा आवाज आणि लय जोश निर्माण करतो। शिवाय ग्रामीण भागातील अनेक तरुण आणि अगदी किशोरवयीन मुलं सुद्धा सहजपणे ताशा वाजवतात। आज अशा कलाकारांना चांगलीच मागणी होती। सकाळी 6 वाजल्यापासूनच शाहूपुरी कुंभार गल्ली, अरविंद ख्रिश्चन हायस्कूल मैदान, पापाची तिकटी, गंगावेश, बापट कॅम्प या परिसरात हे लोककलाकार आले होते। तासाला 250 ते 1000 रुपये या हिशोबानं या वादक कलाकारांनी गणेश आगमन मिरवणूक सोहळ्यात आपली कला सादर केली। त्यामुळे सर्वसामान्य घरातील तरुणांना एक चांगला रोजगार या निमित्तानं उपलब्ध झाला।